सर्वात पहिल्यांदा सिद्धहस्त लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दमा मिराजदार यांचं दुःखद निधन झालं. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. भूताचा जन्म यासारखी त्यांची गाजलेली कादंबरी असेल किंवा विनोदी लेखन देखील असेल, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक वेगळी प्रतिमा त्यांनी निर्माण केली होती आणि त्यांच्या जाण्यामुळे निश्चितच मराठी विश्वाला एक पोकळी जाणवेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्याला कल्पनाच आहे की गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, त्यामुळे पूर आणि त्यातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान हे विदर्भात, मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळालं. याची भीषणता ही मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणून शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेण्याकरता आणि वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोचावी, सरकारी यंत्रणा ही जागी व्हावी आणि जिथे कमतरता आहे त्याची पूर्तता व्हावी, या दृष्टीनं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मी आम्ही दौऱ्यावर निघालो आहोत. काल यवतमाळचा एक दौरा आम्ही केला. आज वाशिम, हिंगोली आणि नांदेड असा दौरा केला. उद्या नांदेडचा दौरा आम्ही कंटिन्यू करणार आहोत. प्रचंड मोठ्या प्रमाणात हे नुकसान शेतकऱ्यांचं पाहायला मिळालंय. जवळजवळ ज्या ज्या भागामध्ये आम्ही गेलो 100% सोयाबीन गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी आता काही शेतकऱ्याच्या हाती लागेल असं वाटत नाही. कोंब फुटलेले आहेत, अक्षरशः सफाई करायला देखील परवडणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते. तुरीच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. तूर पिवळी पडली आहे, त्याच्यामुळे त्यातनंही काही उत्पन्न मिळेल असं दिसत नाही. कपाशीच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. कपाशीची बोंड ही काळी पडली आहेत आणि काही भागांमध्ये ऊसाचं देखील नुकसान झालेलं आहे. त्यामुळे एकूण खरीपाची जी प्रमुख पिकं आहेत या पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. काही गोष्टी सातत्याने शेतकऱ्यांकडून सांगितल्या जात होत्या. आमचे पंचनामे करायला कोणी आलं नाही. मागील वर्षी काही भागात अवर्षण होतं, काही भागात अतिवृष्टी होती. या दोन्हीचे मागील वर्षीचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत. मागील वर्षीचे विम्याचे पैसे देखील मिळाले नाहीत. याही वर्षी विमा कंपन्या ज्या आहेत, काही ठिकाणी अशी तक्रार आली की त्यांचे लोक एंट्री घेण्याकरता 500 रुपये मागतात आणि एकूणच शेतकरी प्रचंड हवालदिल या ठिकाणी झालाय. अशातच प्रचंड मोठ्या प्रमाणात विजेचे कनेक्शन कापणं सुरू आहे. त्यामुळे एक प्रकारे दुहेरी मार हा शेतकऱ्याला सहन करावा लागतोय. या सरकारने घोषित केलेली कर्जमाफी मिळाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्याला विशेष प्रोत्साहन मिळणार होतं, ते अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे एकूणच माध्यमातले अनेक लोक आमच्या सोबत होते, त्यांनी देखील स्वतः बघितलं
की लोक हे स्पष्टपणे सांगत होते की तुमच्या सरकारच्या काळामध्ये आम्हाला दरवर्षी पैसे मिळाले, ज्यांनी विमा भरला नाही आपण त्यावेळेस नियम केला होता की विमा भरू शकला नसेल तर त्यांनी विमा भरला असं समजून अर्धे पैसे सरकार त्याला देईल आणि ते आपण देत होतो. आता मात्र कुठल्याही प्रकारे मदत ही शेतकऱ्याला झालेली नाहीये. एक प्रचंड मोठा आक्रोश हा शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय. आमची मागणी या ठिकाणी आहे की सरकारने तातडीनं या ठिकाणी मदत घोषित करावी. आता पंचनामे करणं ही एक फॉर्मॅलिटी आहे, कारण नजर आणेवारीच ही 70-80% पिकाचं नुकसान दाखवणारी आहे. पण अजूनही काही ठिकाणी नजर आणेवारीतही 30 आणि 32% नुकसान दाखवलेलं आहे. काही ठिकाणी आम्हाला असं सांगण्यात आलं की प्रशासनाला असे आदेश आहेत की केवळ नदीकाठचे जे लोक आहेत किंवा नाल्याकाठचे जे लोक आहेत यांचे पंचनामे करायचे, इतरांचे पंचनामे करायचे नाहीत. हा एक फार मोठा अन्याय आहे. कारण जसं नदीकाठच्या नाल्याकाठच्या लोकांचं नुकसान झालंय तसं आतल्या भागात दूरदूरपर्यंत नुकसान झालंय. काही गावांमध्ये 500-500 हेक्टरवर संपूर्ण जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळे तिथे काहीही उत्पन्न मिळेल अशी परिस्थिती नाही आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे जे नियम आहेत हे तात्काळ त्या ठिकाणी शिथिल केले पाहिजेत. आणि हे इल्लीगल नियम आहेत, ते कुठल्याच कायद्यात बसत नाही. त्यामुळे हे नियम शिथिल करून सरकारनं या संदर्भात मदत केली पाहिजे. आमच्या काळामध्ये दरवर्षी मराठवाड्यातल्या जिल्ह्यांना 800 कोटी, कुठे 600 कोटी, कुठे 400 कोटी विमा मिळालाय. आणि एवढा विमा मिळाल्यानंतरही आज जे सत्तेत बसले आहेत ते मोर्चे काढायचे, विमा कंपन्या फोडायचे. आज त्यांच्या काळामध्ये एका नव्या पैशाचा विमा मिळत नाहीये. मात्र ते चूप बसले आहेत. आणि काही ठिकाणी तर बँकांनी विम्याचे पैसे भरले नाहीत. ऑफलाईन काढलेला विमा हा बँकांमध्येच राहून गेलाय. आणि काही पिकांच्या बाबतीत तर आता असंही लक्षात येत आहे की राज्य सरकारने काही ठिकाणचे टेंडर उशिरा काढले, काही ठिकाणी काही पिकांच्या संदर्भात विम्याची तरतूदच ठेवली नाही. अशा अनेक तक्रारी या आता आम्हाला ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे एकूणच खूप मोठ्या प्रमाणात हा शेतकऱ्यावर अन्याय चाललेला आहे. आमची मागणी आहे की सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि ती चांगल्या प्रकारे दिली पाहिजे. आम्ही यापूर्वी अनेक वेळा एनडीआरएफच्या नॉर्मच्या बाहेर जाऊन नुकसान भरपाई दिली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा महापूर आला त्यावेळी आपण काढलेला GR आजही तिथले लोक घेऊन सांगतात की आम्हाला अशी नुकसान भरपाई द्या. खरं तर विदर्भ असो की मराठवाडा असो की उत्तर महाराष्ट्र असो की पश्चिम महाराष्ट्र असो, भेदभाव न करता सगळ्यांना नीट मदत करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पण कुठेतरी विदर्भ आणि मराठवाड्याच्या संदर्भात हे सरकार उदासीन आहे. एक तर जाणीवपूर्वक वैधानिक विकास मंडळाचा मुर्दा पाडला. आज वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नाही. उद्योगाला दिलेली वीज सवलत परत घेतली आणि गेल्या 5 वर्षामध्ये कधीही शेतकऱ्याचे कनेक्शन आम्ही कापले नाही. अडचण आली तर सरकारने पैसा दिला. मात्र आज सर्रास विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे कनेक्शन कापणं चाललं आहे. आणि म्हणून हे सगळं बंद झालं पाहिजे आणि तात्काळ मदत मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. असं आहे की मागणी आम्ही करून काही फायदा आहे का? आपण बघितलं की मागच्या काळामध्ये आताचे माननीय मुख्यमंत्री हे 50,000 रुपये हेक्टरी म्हणायचे आणि एकदा तर फळबागांकरता उपमुख्यमंत्री 1.5 लाखापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे त्यांची बोलणं आणि करणं याच्यामध्ये खूप अंतर आहे.
जे द्यायचं आहे ते द्या, पण तात्काळ द्या. तुम्ही घोषित केलेलंही देत नाहीये. म्हणजे मी आता संपूर्ण महाराष्ट्राचा माझा 3रा-4था दौरा आहे. वेगवेगळ्या कल्यामटीमध्ये मी सगळीकडे फिरलो आहे. एकाही ठिकाणी मला असं कोणी सांगितलं नाही की सरकारने घोषणा केली आणि आम्हाला काहीतरी मिळालं. सर, ज्या मुख्यमंत्र्यांनी बांधावर 2 शब्द दिला होता, आज त्याच बांधावरती आपल्याला शेतकरी चाहो पोडताना तुमच्यासोबत पाहायला मिळतात. तुमची नेमकी सरकारकडे काय मागणी असणार आहे? आणि त्याला दुसरा उपप्रश्न, मराठा आरक्षणासंदर्भात असेल, ओबीसी आरक्षणासंदर्भात असेल किंवा महिलांच्या प्रश्नासंदर्भात विशेष अधिवेशन घ्यावं अशी प्रामुख्याने मागणी होत होती. मात्र मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी काय तुम्ही मागणी करणार आहात? पहिली गोष्ट तर अशी आहे की राज्य सरकारला आमची मागणी आहे की जिथे अशा प्रकारचं नुकसान झालं आहे तिथे पहिल्यांदा कर्ज वसुली आणि कर्ज हे तात्काळ स्थगित केलं पाहिजे. त्या ठिकाणचे विजेचे बिल स्थगित केले पाहिजे. ज्या प्रकारे आपण दुष्काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, हा ओला दुष्काळ समजून तशाच प्रकारच्या सवलती या सगळ्या शेतकऱ्यांना दिली पाहिजे. विम्याची मदत आणि थेट मदत ही देखील तात्काळ शेतकऱ्यांना दिली पाहिजे. अशा प्रकारची आमची मागणी या ठिकाणी आहे. अधिवेशनाचा जो प्रश्न आपण विचारला, खरं म्हणजे अधिवेशन आम्हाला हवंच आहे, पण मी याकरता मागणी करत नाही की मागणी त्यांच्याकडनं करायची जे मागणी गांभीर्याने घेतील. जे रेग्युलर अधिवेशन आहे तेच अधिवेशन हे सरकार 2 दिवसात निपटवतं. ज्यावेळेस लोकसभेचं अधिवेशन हे 4 आठवडे चालतं आणि त्याच वेळी महाराष्ट्रातलं अधिवेशन केवळ 2 आठवडे चालतं, 2 दिवस चालतं. त्यामुळे मला ही माहिती आहे की किती मागणी आम्ही केली तरी अधिवेशनापासून पळणारे सरकार आहे, अधिवेशन काही सरकार घेणार नाहीये. खरं म्हणजे अधिवेशन झालं पाहिजे, मागणी योग्यच आहे, पण मला विश्वास आहे त्याच्यामुळे मी या संदर्भात मागणी केलेली नाही. सर, सोयाबीन जे आहे, सोयाबीन हे कुठेतरी खराब झालेलं आहे, मात्र शेतकरी काढताना पाहायला मिळत नाही कारण पंचनामे होत नाहीयेत. अशामध्ये पंचनाम्यांना जर विलंब झाला तर खरीप पीक तर आहे, पण रब्बी पीक देखील शेतकऱ्याच्या हातून जाण्याची भीती आहे. नाही, हे खरंच आहे की पंचनामे आपले होतील म्हणून त्या ठिकाणी तो सोयाबीन किंवा जे काही त्याचं पीक असेल ते ठेवतो आणि ते अजून खराब होतं. त्यामुळे हे तात्काळ सरकारने सांगितलं पाहिजे. आमच्या काळामध्ये आम्ही सांगितलं होतं पंचनामा करायला तुमच्याकडे कोणी पोचला नाही तर साधा मोबाईलवर तुम्ही फोटो काढला तरी तो आम्ही ग्राह्य धरू आणि त्यालाच पंचनामा आम्ही मांडू. मला असं वाटतं की जेव्हा एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन असते तेव्हा एक्स्ट्रॉर्डिनरी निर्णय घ्यायचे असतात. मात्र आज असं होताना दिसत नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांच्या संवाद साधला, अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते, आत्महत्या करण्यापर्यंत ते तुमच्याशी बोलत होते. तुम्ही जो आतापर्यंत मुख्यमंत्री असताना जो मेकॅनिझम तयार केला होता की अशा अतिवृष्टीच्या वेळेस सरकार पाहून जाईल आणि मदत पोहोचेल, तो मेकॅनिझम त्यांनी मोडीत काढलाय. कारण दुसरा प्रश्न आला जोडून, जर अशाच पद्धतीने सरकार निर्णय करत राहिलं तर जे शेतकरी आता म्हणतात की आत्महत्या करून एक झालेलीपणे ती वाढू शकते, याची भीती आणि शकत मला वाटतं. नाही, हे खरंच आहे, कारण आपण सगळ्यांनी बघितलं की शेतकरी फार आक्रोशात आहे आणि अनेक शेतकरी रडत होते. काही शेतकऱ्यांनी भावना देखील त्या ठिकाणी व्यक्त केली, पण आम्ही त्यांना समजवलं की हा उपाय नाही आहे, हे करू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. मात्र मला असं वाटतं की आता सरकारमध्ये एक वाक्यता नाहीये. सरकारमधले वेगवेगळे मंत्री वेगवेगळ्या घोषणा करतात, मुख्यमंत्री अजून तिसरी घोषणा करतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन मात्र होताना दिसत नाही. मग आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री वेगळं सांगतात, महसूल मंत्री अजून तिसरं सांगतात, मुख्यमंत्री अजून चौथं सांगतात, पालकमंत्री अजून 5वं सांगतात. याच्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये एकत्रित निर्णय घेऊन आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे की नाही हे पाहणं अत्यंत महत्वाचं असतं. आम्ही त्याचं एक मेकॅनिझम केलं होतं आणि पैसा किती गेला, तो कोणाच्या खात्यामध्ये गेला, याची सगळी माहिती आम्हाला मिळत होती. याही सरकारकडे मेकॅनिझम आहे, सरकारने केलं पाहिजे. अनेक ठिकाणी सरकारकडनं पालकमंत्री सोडले तर काही ठिकाणी पालकमंत्री देखील फिरकले नाही, काही ठिकाणी पालकमंत्र्यांनी दौरा केला. असं असताना मग आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची वाट काही मंत्री का बघत आहेत, प्रशासन का बघत आहेत, निर्णय पटकन जाहीर करायला वेळ होतोय कारण अनेक लोकांनी विम्याचे पैसे मिळत नाही, पीक काढलेलं आहे. आता रब्बी पिकाचा तरी हंगाम त्यांचा योग्य होऊ शकतो. ते निश्चितपणे मदत तर तातडीने घोषित केलीच पाहिजे, पण त्याचसोबत हे दौरे याकरता महत्वाचे असतात
की या दौऱ्यांमुळे प्रशासनामध्ये जागरूकता येते आणि कुठेतरी प्रशासनही शेतकऱ्याच्या बांधावर जातं. कोणीतरी येणार आहे, कोणीतरी विचारताय असं माहिती असलं तर त्यातनं कुठेतरी अकाउंटेबिलिटी तयार होते. आणि म्हणून पालकमंत्री असतील, मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी अशा वेळी दौरा करणं हे महत्वाचं असतं. मला असं वाटतं की आता हे जे काही दौरे आहेत हे आतापर्यंत व्हायला पाहिजे होते, पण कदाचित आमचे अनेक पालकमंत्री फार महत्वाच्या कामांमध्ये बिझी असतील आणि त्यामुळे त्यांना वेळ मिळालेला नसेल आणि म्हणून ते आले नसतील. त्यामुळे मी काही त्याच्यावर फार टिप्पणी करणार नाही. पण मला असं वाटतं की ते आले तर प्रशासनाला जाग येते आणि प्रशासन बांधावर जातं. विमा कंपन्यांची भूमिका नकारात्मक भूमिका असते. वेबसाईट चालू करताना ती वेबसाईटच हँग होती, अनेकदा ते नोंदणी होऊ शकत नाही. विमा कंपन्या सगळ्या नकारात्मक असतात. मुळामध्ये शासनाला त्यांच्या डोक्यावर बसून काम करून घ्यावं लागतं. आम्ही 4-4 हजार कोटी रुपयाचा विमा एकेका वर्षात घेतलेला आहे आणि यातला सगळ्यात मोठा रेकॉर्ड तर बीडचा आहे. एकट्या बीडमध्ये एका वर्षी 800 कोटी रुपयाचा विमा आम्ही दिलेला आहे आणि गेल्या पूर्ण वर्षात एकूण महाराष्ट्रामध्ये 800 कोटीचा विमा आपल्याला मिळू शकलेला नाही. सरकार गंभीर आहे का हा प्रश्न आहे. म्हणजे म्हणूनच मी म्हटलं की जेव्हा विमा कंपन्या देत होत्या तेव्हा मोर्चे काढत होते आणि विमा कंपन्यांचे ऑफिस फोडत होते. आता ते कुठे आहेत. आमचं म्हणणं नाही तुम्ही ऑफिस फोडा, पण किमान त्या विमा कंपन्यावर थोडे टास्क तर आणा. ते जे 500-500 रुपये मागतात, जे आपलं ते हँग करून टाकतात, जे जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र मागतात. 48 तासामध्ये आमचा शेतकरी आता एवढा हुशार झाला आहे की 2-2, 2.5 लाख शेतकरी 48 तासामध्ये आपली मागणी नोंदवतात. तरी देखील विमा कंपन्या त्यातनं काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात, कारण सरकारचं लक्ष नाही. सरकारने लक्ष दिलं तर विमा कंपनीची हिंमतच नाही. आपली जी काही महत्वाकांक्षी योजना होती जलयुक्त शिवार, त्या जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्रातील पूर परिस्थिती निर्माण झाली असा महाविकास आघाडी सरकारतील मंत्र्यांचा आरोप आहे. हा एक जावई शोध आहे आणि मी परवा देखील सांगितलं की अकबर बिरबलाची एक कथा आहे, ज्या कथेमध्ये राजा असं म्हणतो की अतिशय बर्फाच्या पाण्यात रात्रभर जो उभा राहील त्याला मी पुरस्कार देईल. एक व्यक्ती रात्रभर उभा राहतो, मग त्याला राजा विचारतो, अरे कसा काय तू रात्रभर एवढ्या पाण्यात उभा राहिला. तो म्हणतो मला काय सुचना, दूरवर मला एक दिवा दिसत होता, मी रात्रभर त्याच्याकडे पाहत राहिलो आणि त्याच्यामुळे माझी रात्र निघून गेली. तर अकबर त्याला असं म्हणतात की अरे म्हणजे त्या दिव्याची ऊब तुला मिळाली त्यामुळे तू त्या ठिकाणी उभा राहिला, तुला काही पुरस्कार मिळू शकत नाही. अशा प्रकारचा जावई शोध आहे. खरं म्हणजे आमचे आमदार प्रशांत बंब यांनी जी प्रतिक्रिया दिली ती खरी प्रतिक्रिया योग्य आहे. जलयुक्त शिवारमुळे नाही, या सरकारमध्ये नदीचा रेतीचा जो अनिर्बद्ध उपसा चाललेला आहे, अवैध रेतीचं उत्खनन चाललेलं आहे आणि अनेक पालकमंत्र्यांचं, अनेक मंत्र्यांचं आणि प्रशासनाचा पूर्ण आशीर्वाद त्याला आहे. रॅकेट आहे. या रॅकेटमुळे हे ज्या नदीचा उपसा चाललाय या रॅकेटमुळे आज खरं म्हणजे अशा प्रकारची पूर परिस्थिती तयार होते. अलीकडच्या काळात काय आहे, स्वतः काही करायचं नाही आणि मग कारणं सांगत बसायचे. अशा प्रकारे महाविकास आघाडीचं चाललंय. देखिए अभी ये अधिवेशन लेंगे तो घेरेंगे, ये तो लेते नहीं अधिवेशन. हम तो अपने आप को ही घेर रहे हैं. सर पीक विमा संदर्भात शेतकरी सर्वे जे करत आहे त्या सर्वे करण्यामध्ये 10वी नापासचे सुद्धा विद्यार्थी आहेत. तसं पाहायला गेलं तर कृषी मला हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला वाशिममध्ये काही लोकांनी असं सांगितलं की आमच्याकडे, आणि काल यवतमाळमध्ये देखील सांगितलं की आमच्याकडे जे लोक आले त्यांना पिकाच्या संदर्भातली काहीच माहिती नाही. त्या असा सर्वेची आवश्यकताच नाही. राज्य सरकारने केलेला सर्वे हाच ग्राह्य मानला पाहिजे. फार तर 10% क्रॉस व्हेरिफिकेशन, त्यापेक्षा क्रॉस व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाहीये. त्यामुळे हे डबल सिस्टीम जी आहे ही केवळ पीक विम्यापासून वंचित ठेवण्याकरता. आघाड़ी सरकार का एक स्टेटमेंट आया था, उसमें उन्होंने कहा कि फौंडी सरकार के हम घोटालों का पर्दाफाश करेंगे. अरे उनके घोटाले समाप्त नहीं होते, वो कहाँ हमारे पीछे लगेंगे भाई. हम तो 2 साल से विपक्ष में बैठे हैं, उसको उनको किसने रोका है. पण उनके घोटाले समाप्त नहीं होते. ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री होता त्यावेळेस सांगली कोल्हापूरच्या पुराला जी मदत केली गेली
तरी देखील त्यावेळेसच्या विरोधकांनी सत्ताधारी आधी असं विद्यमानांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्या निकषानंतर त्यांनी राज्यपालांना सुद्धा एक निवेदन दिलं होतं, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदतही मागितली होती. आता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री कदाचित रविवारी मराठवाड्यात येतील असं म्हटलं जातं. जे या दौरा करताय तुम्ही त्यांना कोणत्या स्वरूपातलं एक चॅलेंज द्या नाही, चॅलेंज वगैरे काही मी देत नसतो, कारण शेतकऱ्यांच्या अंधारात चॅलेंज काय द्यायचं आहे. उलट मी विनंती करेन, निवेदन करेन की बाबा तुम्ही मायबाप सरकार आहात, हा आमचा बळीराजा अक्षरशः आक्रोशामध्ये आहे, तो मरतोय. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवा आणि त्या बळीराजाला मदत करा, एवढीच आमची मागणी असणार आहे. आणि हे खरंच आहे की त्यावेळी आम्ही मदत केल्यानंतर हे सगळे लोक ही मदत तोकडीय सांगायचे. आता त्यांच्यावर पाळी आली, त्याच्या अर्धी मदत ते करू शकलेले नाही. आता लोकांना ते लक्षात येत आहे की काय काय मदत आम्ही केली होती. आणि मला असं वाटतं की राज्यकर्त्यांना मी पुन्हा सांगतो, जेव्हा परिस्थिती एक्स्ट्रॉर्डिनरी असते त्यावेळी मेजर्सचे एक्स्ट्रॉर्डिनरी घ्यावे लागतात. नेहमीच्या पद्धतीनं आपण जर ती परिस्थिती डील केली तर त्यातनं कुठलाही फायदा होत नाही. सर, मराठवाड्यामध्ये जी आज परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहता आपल्याला असं सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे असं वाटतं तुम्हाला? मला तर बिलकुल वाटत नाही. बघा काय असतं की सर्वेक्षणाचे दोन प्रकार असतात. पहिल्यांदा एक नजर आणेवारी असते आणि त्याच्यानंतर अंतिम आणेवारी असते. आता नजर आणेवारीचं 100% तुम्हाला नुकसान दिसत आहे, त्यामुळे अंतिम आणेवारीची काही आवश्यकता आहे असं मला वाटतच नाही. ती काही फॉर्मॅलिटी असेल तर तुम्ही करत राहा, पण नजर आणेवारीवरच तुम्हाला 100% जर नुकसान दिसत असेल तर कुठल्या पंचनाम्याच्या भानगडीत पडलात? सर, पीक विमा संदर्भात राज्यामध्ये जर पाहिलं तर कंपन्यांना सर्वाधिक फायदा झाला, हे देखील वारंवार राज्य सरकारकडून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. दुसरीकडे बीड पॅटर्न हे संपूर्ण राज्यभर राबवा यासाठी केंद्र सरकारकडे एक मागणी राज्य सरकारने केली आहे. ते बीड पॅटर्न काय आहे राज्य सरकारला माहिती तरी आहे का? पीक विमा कसा मिळतो हे तरी माहिती आहे का? पीक विम्याच्या संदर्भात काय केलं पाहिजे याचा काही अभ्यास केला आहे का? मुळात मी प्रश्न हाच विचारतोय की जर आमच्या काळात एकट्या बीडमध्ये 800 कोटी मिळाले आणि तुमच्या मागच्या वर्षी एवढ्या नॅचरल कलॅमिटी येऊन पूर्ण महाराष्ट्रात तुमच्या 800 कोटीपेक्षा कमी रुपये मिळाले, कुठले पॅटर्न काढताय? कशाला लोकांची दिशाभूल करताय? मला असं वाटतं की सरकारने गंभीर झालं पाहिजे. याला जोडून प्रश्न आहे, जसं म्हणाला की सर्वेक्षण करण्यासाठी जी तज्ज्ञ मंडळी लागते किंवा ज्यांना ट्रेनिंग लागतं तसे नाही. बीएससी एग्रीची मुलं घेतली पाहिजे, ती घेतली जात नाही. राजेश पवार तुमचे आमदार यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवेदन सुद्धा सादर केलेलं आहे. आश्वासन देऊन जर होत नसेल तर तुला तोच कितका गेला जाण्याची भीती आहे. नाही, खरंच आहे, राजेश पवार यांनी एक निवेदन दिलं, मलाही त्याची प्रत त्यांनी दिलेली आहे. आणि अक्षरशः ज्यांना काहीच कळत नाही असे लोक सर्वेक्षण करतायत आणि मग हीच मंडळी कुठेतरी पैसेही मागतात की एवढे पैसे द्या, मग तुमचं एवढं नुकसान दाखवतो. याची आवश्यकताच नाही. म्हणून मी म्हटलं की महसुली यंत्रणेने केलेला जो काही सर्वे आहे तो अंतिम मानायचा, त्यात फार तर 10 ते 15% क्रॉस चेकिंग करायचं. एवढंच केलं तरच हा सर्वे योग्य होऊ शकेल. ज्या पद्धतीनं खरीपांची पिकं आहेत, उडीद आहे, मूग आहे, सोयाबीन आहे, यांच्यासाठी पंचनामे करण्यासाठी सरकारनं सांगितले. मात्र जे प्रामुख्याने केळी, हळद, ऊस हे जी पिके आहेत त्यांच्यासाठी काहीच सांगितलं नाही, त्या पद्धतीचे पंचनामे करण्यासाठी सांगितले. असं सरकारला सांगण्याचा अधिकारच नाही आहे, कारण एनडीआरएफच्या नियमामध्ये सगळ्या प्रकारच्या पिकांकरता वेगवेगळ्या प्रकारचे निकष दिलेले आहेत. फळ पिकांकरता वेगळे निकष आहेत किंवा आपल्या इतर पिकांकरता वेगळे निकष आहेत. त्यामुळे कुठलंही नुकसान झालं तरी त्याचा पंचनामा करू नका असं सरकारला सांगता येणार नाही. सरकारला पंचनामा करावाच लागेल आणि त्या संदर्भात त्यांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल. सरकार 2 दिवसात मदत जाहीर केली नाही तर अनेक शेतकरी आत्महत्या करण्याच्या पवित्रात आहेत. भाजप म्हणून, विरोधी पक्ष नेते म्हणून आपली काय भूमिका आहे? तसे व्हिडिओ पण व्हायरल होत आहेत. मी त्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करेन हात जोडून की आपला जीव बहुमोल आहे, कोणी आत्महत्या करू नका. आम्ही तुमच्या वतीनं सरकारला या ठिकाणी तुम्हाला मदत देण्यास भाग पाडू. आवश्यकता असेल तर त्या संदर्भात आंदोलन देखील आम्ही करू, पण तुम्हाला मदत मिळेल असा प्रयत्न आम्ही निश्चित करू. कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांची गळचेपी होते असा आरोप होते. अल्पसंख्याक भाषिक आयोगाचा अहवाल आलाय ज्याच्यामध्ये 52% सीमावर्ती भागामध्ये, खास करून बेळगाव आणि सीमावर्ती भागात 52% मराठी भाषिक होते, ते आता फक्त 15% आहेत. म्हणजे कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने मराठी भाषिकांची गळचेपी होत असेल तर भाजप म्हणून तुमची भूमिका काय? भाजपची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आम्ही सीमावर्ती भागातील मराठी माणसाच्या पाठीशी उभे आहोत.
मराठी माणसाचे अधिकार हे त्याला मिळाले पाहिजेत आणि यासोबत हा जो सगळा प्रांत आहे महाराष्ट्राचा याच्यावर क्लेम आहे तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे ही भाजपची देखील भूमिका आहे. देगलूर विधानसभेचा उमेदवार ठरला का? नाही ठरायचं